ढोल गिल लाने वाला था मैं। शॉपिंग वगैरे करायची आहे, जास्त करायची असली तर बघा ही अशी चिटिंग बघा, करते. ही हे बघा, हे मोठी बघा. मोठी ताई आहे, मोठी ताई. जिरा 1 2 3 4 नांगुडीचे. हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. ज्या पाहुण्यांची मी आतुरतेने वाट बघत होते ते पाहुणे आता आलेले आहेत. अंकित त्यांना घ्यायला गेला होता डायरेक्ट ऑफिसवरूनच. तर ही जी पुढे येत आहे ना, ती माझी काकांची मुलगी, माझी चुलत बहीण रत्ना. त्यामागे आहेत माझी मोठी बहीण आणि तिच्या मागे आहेत माझी लहान बहीण. तर तिघं बहिणी अशी छान माझ्या घरी आल्या आहेत. यावे ढोल गिल लाने वाला था मैं। दिवसापासून मी यांना बोलत होते, तर आता त्यांचा मुहूर्त निघाला आणि मग ते तिघेही आले आहेत. एक जळगाववरून, एक रावेरवरून आणि मोठी बहीण ब्राणपूरहून. आल्या आल्या गप्पा गोष्टी देखील सुरू झाल्या आणि मिस्टरांचं त्यांच्या साऱ्यांसोबत मस्करीसुद्धा सुरू झाली. तर सगळं आता गप्पा गोष्टीमध्ये लागणार, नंतर जेवण वगैरे होणार. तर काय काय म्हणजे पुढे होणार आहेत, ह्या बहिणी किती दिवस राहणार आहेत आणि काय काय मजा मस्ती करणार आहोत, ते सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि खरं तर 4-5 दिवस मी म्हणूनच व्लॉग म्हणजे काही टाकू शकले नाही, कारण हे 4-5 दिवस हे पाहुणे होते. जेवढ्या दिवस ह्या बहिणी होत्या ना, तेवढे दिवस आम्ही खूप खूप एन्जॉय केला आहे. तर सगळंच काही तुमच्यासोबत शेअर करणार आहेत नक्कीच. तर जे पुढचे व्लॉग येणार आहेत ते सुद्धा पहा आणि आता हा जो व्लॉग आहे ना, हा देखील पूर्ण पहा. आणि बघा, जेवण वगैरे झालं आहे, लगेच सगळे अंथरुणामध्ये जाऊन पडले आहेत, कारण खूप दमले होते प्रवासाने. गप्पा गोष्टी करत करत त्यांचं सुरू आहेत आराम करणं. लहान बहिणीकडे जळगावला मी जात असते नेहमी, किंवा ती सुद्धा वर्षातून एकदा तरी येते. ताई मला पण मला म्हणजे भेटणं होऊन जाते ब्राणपूरला, पण काकाची मुलगी खूप वर्षांनी आली आहेत. आणि हा बघा माझा असा रात्रीचा अवतार. तर रात्री आम्ही 1:30-2 वाजेपर्यंत छान जागरण केलं, गप्पा गोष्टी केल्या खूप साऱ्या. आणि पहाटे मग ह्या सगळ्या बहिणी उशिरा उठल्या. मग दुपारी आता जेवायला बसलो आहोत. मॅडम, हो मॅडम, खाना खा रहे हो? तुम्हारी मीठी पुरी कहाँ है? गोडपुरी, गोडपुरी. मी परवाची ऐकते गोडपुरी. फेमस हो गई हमारी मीठी पुरी. तर बघा, बहिणीने ना खूप सारा खाऊ देखील आणला होता. आणि आजची ही जी भाजी आहे ना मटकीची, ही रत्नाने बनवली होती आणि खूप खूप टेस्टी झाली होती. मला म्हणजे असं ना खूप कंटाळा आला होता माझ्या हातचं खाण्याचा. तर बटाट्याची भाजी सकाळी मी मुलांना आणि मिस्टरांना डब्यासाठी केली होती. नंतरचा जो काही स्वयंपाक आहे ह्या दोघी बहिणींनी केला होता. आणि बघा, इथं पापड जे आहेत ना, एका पिशवीमध्ये पापड भाजून आणले होते, बिबड्या ज्या म्हणतात. जळगावचे लोक समजून जातील की बिबड्या काय असतात. तर बिबड्या भाजून आणल्या होत्या. त्यानंतर ताईने शेव आणले होते, रत्नाने कैऱ्या आणल्या होत्या. आणि याच्यामध्ये पण भरपूर काय खाऊ आहे. तर असं खूप सारं आणलं होतं. आणि हे ताईने बघा गोडपुऱ्या, ज्याबद्दल मी आता तिला म्हणत होती ना, ह्या गोडपुऱ्या तिने आणल्या होत्या. तर असं तिघांनी काही ना काही आणलं होतं. आज बॅकग्राऊंडमध्ये थोडासा तुम्हाला आवाज येत असेल रेकॉर्डिंग करताना, बाहेर काहीतरी काम सुरू आहे, त्याबद्दल क्षमस्व. आणि आता आम्ही ना जेवण झाल्यानंतर बाहेर जाणार आहोत. आम्ही सगळ्या आता तयार झालो आहोत, सगळ्या बहिणी. आणि आम्ही निघालो आहोत आता दादाकडे. आधी मार्केटला जातो आहे शॉपिंग करायला. तर यांना थोडीशी शॉपिंग वगैरे करायची आहे. जास्त करायची असली तर थोडीशी नाही, खूप जास्त त्यांना शॉपिंग करायची आहे. बरं, चालेल? जास्त शॉपिंग? हो, जास्त पण करू शकतो. बापरे, खूप जास्त शॉपिंग करायची. वडापाव सुद्धा खायचा आहे मुंबईचा प्रसिद्ध, तो सो आमची ताई आम्हाला खाऊ घालणार. आणि ताई, तुला काय खायचंय? पाणीपुरी. तुला पाणीपुरी खायची आहे. तसं आता चारी बहिणी मस्त चिल मारणार आहोत. मस्तपैकी आता शॉपिंगला आम्ही जातोय आणि घरच्यांसाठी स्वयंपाक बनवून जातोय. ते काय आमचं काम सुटणार नाही आहे. तर स्वयंपाक करून घेतला आहे आणि आता आम्ही चारही चाललो आहोत. आणि सॉरी, जरा फॅनचा आवाज येत असेल, कारण गरमी खूप होते. फॅन आम्ही बंद नाही केला, तशीच मी व्हिडिओ शूट करायला घेतला आहे. तर चला, आता आम्ही निघतो. छान छान तयार झाले, त्यांचं फोटो सेशनसुद्धा झालं आहे त्यांचं. आता आम्ही निघतो आणि मार्केटमध्ये काय काय शॉपिंग करणार आहे थोडंफार आम्ही तुम्हाला आमचे फोटो पाठवू. कसे आवडले असतील तर लाईक करा.
आणि काय काय शॉपिंग केली ते पण दाखव. लाईक करा, सबस्क्राईब करा, आनंदी राहा आमच्या सारखे. नाही मजेत आहे ना, मजेतच राहा. ओके, छान. मजेत आहेत ना, मजेतच राहा. चला भेटूया आता. मार्केटचं काही थोडंफार तुम्हाला मी दाखवू. आमची शॉपिंग आता संपली आहे. झालेली आहे. आम्ही व्हिडिओ शूट नाही करू शकले गर्दीमध्ये. हो. आणि ह्या दोघांनी चिटिंग केली. यांनी आधी लस्सी पिऊन घेतलेली आम्हाला सोडून, मग नंतर आम्ही रस घेतलेला. मग तेव्हा हे ताई नाही बोललेली आणि आता बघा परत रस घेतलं ते. हे बघा ही अशी चिटिंग बघा, करते. ही हे बघा, हे बघा. मोठी ताई आहे, मोठी ताई. ही रस पिते. शॉपिंग खूप झालेली आहे पण आम्ही काही शूट करू शकलो नाही. एवढी गर्दी आहे मार्केटमध्ये. तर आम्ही घरी गेल्यावर तुम्हाला सगळं काही दाखवू. खूप छान छान गोष्टी घेतलेल्या आहेत आणि हिची खूप छान शॉपिंग झाली आहे. मी काहीच नाही घेतलं, मला नाही आवडलं काही. अरे 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 आम्ही लस्सी पिली पण खूप छान मार्केटमधून शॉपिंग वगैरे केली. त्यानंतर आम्ही डायरेक्ट कॅब केली भावाकडे, ज्यांची मी फॅमिली बऱ्याच तुम्हाला दाखवत असते. तर तिथं आम्ही जात आहोत आणि तिथं रात्री मुक्कामाला असणार आहोत. म्हणून तुम्हाला मी काही शॉपिंग वगैरे सध्या ह्या ब्लॉगमध्ये नाही दाखवू शकत आणि शॉपिंग करताना सुद्धा दाखवलं नाही, कारण की प्रचंड गर्दी होती प्रत्येक शॉपमध्ये. तर आम्हाला ते काहीच शूट करता आलं नाही आणि चॉईस करण्यामध्ये एवढा वेळ गेला की शूटही काही केलं नाही मी. चांगलं आहे. मग जळगावला जास्त करून आपले माडीच आहे ना. आम्हाला आमच्या गावाकडचेच भाव मिळाले आहेत. युट्यूब चॅनल आहे ताई. म्हणून आमचं जरा कम्फर्ट म्हणजे बरं वाटतं आम्हाला आता. हे कॅबचे ड्रायव्हर होते ना, हे देखील जळगावचे होते आणि बहिणीच्या घराच्या जवळपासच्या एरियाचे होते. म्हणून थोडंसं असं कम्फर्टेबल वाटलं आम्हाला त्यांच्यासोबत. भावाच्या घरी गेल्या गेल्या एक सुंदर दृश्य असं डोळ्यापुढे आलं. ते म्हणजे वैभवलक्ष्मीची हे पूजेची मांडणी. नुकतंच म्हणजे आरतीने पोथी संपवली होती आम्ही गेलो तेव्हा, आणि नंतर मग सगळ्यांनी मिळून आम्ही आरतीसुद्धा केली होती तिच्यासोबत. सुंदर अशी मांडणी केली होती तिने, प्रत्येक वेळेस करते तशी. आणि बघा घरचे सगळे मेंबर्स इथं सुरू आहेत. आता हे जे काही नवीन पाहुणे आले आहेत ना, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी आणि काही प्रसाद वगैरे देणं, खाऊ देणं, हे सगळं सुरू आहे. तर आरती वैभवलक्ष्मीचे शुक्रवार करत असते. किती सुंदर अशी मांडणी केली आहे. मला तर खूप आवडते तिच्या हातचं जे काही ती पूजा वगैरे मांडते ना. थोडीशी वेगळी पद्धत असते पण खूप छान असतं. आणि इथं बघू शकतात किती छान असे छोटे छोटे गुलाबाचे फूल तिने इथं वाहिले आहेत आणि सुंदर असं हे सगळं मांडलेलं आहे. तर असं छान वाटलं की आपण एखाद्या पूजेच्या वेळेस पोहोचलो आहोत. तर आरतीसुद्धा करायला मिळाली. आणि हे बहिणीने, दोन्ही बहिणीने, एकीने लाडू आणले होते, एकीने पेढे आणले होते. तर ते देखील देवाला इथं नैवेद्य म्हणून दिला आहे. वहिनीने पावभाजी बनवली होती, तर छान पावभाजी खाल्ली आम्ही आधी आणि त्यानंतर इथं गारगार माझा याचा आम्ही आनंद घेतो आहेत. थंडगार माझा आम्ही पितो इथं. आणि काही खूप अशा धमालच्या अशा गोष्टी सुरू आहेत आणि काही प्लॅनिंग देखील होत आहेत फिरण्याची वगैरे. तर इथं सुरू होतं आमचं की कुठं फिरायला जायचं. आणि हो, हे जे तुम्ही बघतायत तर हे दुसऱ्या दिवशी सकाळचं आहे. दादा ड्युटीवरून येताना खूप सारं असं खायला घेऊन आला आमच्यासाठी. मग रत्ना, हाऊस पूर्ण झाली का वडापावची? कसं आहे? इथे ना सगळंच मला बोलत होते की जेव्हा म्हणजे रात्री पावभाजी खाल्ली किंवा जेव्हा हे आणलं तेव्हा तू काही शूट केलं नाही. तर आता माझं कसं होतं ना की एकदा एन्जॉय करायला लागले ना की मग मी शूट करणं देखील विसरून जाते. आणि मग असं वाटतं ना की आपण जर एकत्र आलो आहोत तर गप्पा गोष्टी करायच्या, एन्जॉय करायचं. शूट करून मग ते असं होतं ना की फक्त आपण काम करतो आणि बाकीचे एन्जॉय करतो आहे असं होतं. म्हणून मग मी बऱ्याच गोष्टींना म्हणजे विसरून जाते शूट वगैरे करण्यासाठी. दादाकडे आम्ही छान असं माहेर अनुभवलं. रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही उशिरापर्यंत जागरण केलं आणि पहाटे सगळे उशिरा उठले. रात्री मस्त 2 वाजेपर्यंत रील्स आणि काही व्हिडिओ वगैरे असे बनवले होते. 1 2 3 4 बिनांगोळीचे मग आम्ही आंघोळच नाही केली, आधीच खाते ना. आधी पोटोबा माहेरला आल्यावर ते आंघोळ करताना लवकर म्हणा. आधी पोटोबा पाठ घसून द्या, खाऊन धुवून द्या, पाठ घसून द्या, पोटा लावून द्या. माझ्या नंदा येताना
आंघोळ वगैरे सगळ्यांचे आटोपले आणि आम्ही आता आलो आहोत आरतीच्या आईकडे, ज्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहतात. पण इथं देखील मी शूट करायला विसरले, कारण इथं छान अप्पे होते, अप्पे केले होते त्यांनी आमच्यासाठी. तर असं अप्प्यांचा नाश्ता खाल्ला, पण इथंही शूट करायला विसरले आणि सगळेच मला मग नंतर परत ओरडले की तू का शूट करत नाही आहे म्हणून. तर म्हटलं अरे मी तुमच्यासोबत एन्जॉय करत फिरते, मला शूट म्हणजे करण्याचं भानच राहत नव्हतं. आणि नंतर इथे मग आम्ही माझा वगैरे घेतला. त्यानंतर आम्ही आता निघणार आहोत शॉपिंगसाठी. तर खूप सारे असे फोटो देखील काढले आहेत आणि ह्या आरतीच्या आई आहेत आणि वहिनी, कविता, रत्ना, आरती, आम्ही सगळेच म्हणजे इथं आता एकत्र झालो होतो. आणि इथं बघू शकतात की आम्ही परत घरी आलो दादाकडे शॉपिंग करायला जाण्याआधी, आणि दादासोबत ही सुंदर अशी रील बनवली, जे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहेत. तर असं आम्ही सगळ्या बहिणी आणि आमचा हा भाऊ असे एकत्र आम्ही आलो होतो. खूप दंगामस्ती केली, रील्स बनवले, फोटोसुद्धा भरपूर काढले. तर फोटो देखील व्हिडिओच्या शेवटी मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर अशा 2 रील्स बनवल्या, कारण दादा मग नंतर आराम करणार होता, नाईट ड्युटी करून आला होता आणि आम्ही देखील बाहेर मार्केटला निघणार होते त्यामुळे. आणि इथं मी गाणं म्यूट करून दिलं आहे, कॉपीराईट्स लागेल म्हणून. शॉर्ट व्हिडिओ मात्र बघायला विसरू नका. आणि चला आता व्हिडिओ देखील इथंच एंड करते. पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत बाकीचं काही शेअर करणार आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मग भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. काही अजून छान अशी आमच्या बहिणीची मस्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चला, बाय.